नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे वृक्ष माझा सखा या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी वृक्षारोपणाची तयारी करताना आपल्याला दिसून येत आहेत। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे साहेब यांनी वृक्षारोपणाची ही जी संकल्पना आहे ती मांडली होती आणि आज शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी वृक्ष माझा सखा या उपक्रमाअंतर्गत वृक्ष लागवड केली जाणार आहे। त्यासाठी महाविद्यालयाच्या शेतामध्ये ही वृक्ष लागवड होत असताना आपल्याला दिसून येते। विद्यार्थ्यांनी NSS विभागाकडून जे टिकाऊ खोरे इत्यादी साहित्य जे आहे ते घेऊन एका रांगेमध्ये शांतपणे आपल्याला हे विद्यार्थी शेतात जात असताना दिसून येत आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, खूप छान पद्धतीने खड्डे जे आहेत ते विद्यार्थी तयार करून घेत आहेत। या उपक्रमामध्ये NSS, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, कनिष्ठ महाविद्यालय तसेच कमवा व शिका योजनेतील विद्यार्थी सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून येतंय। विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपणाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे साहेब यांनी या उपक्रमाची जी आहे ती सुरुवात केल्याचं आपल्याला समजतंय। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, विद्यार्थी जे आहेत ते वृक्ष लागवडीसाठी लागणारे जे खड्डे आहेत ते प्रथम काढून घेताना दिसत आहेत। त्याचप्रमाणे शिक्षक जे आहेत ते देखील त्यांना मदत करताना आपण पाहू शकतो। शेकडो झाडांचं जे वृक्षारोपण आहे ते आज या ठिकाणी पार पडतंय। वृक्ष माझा सखा या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व माझ्या सहकाऱ्यांचं आणि विद्यार्थ्यांचं मी मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आपण सर्वांनी मिळून हा एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे, कारण आज आपण पाहतोय की फार मोठ्या प्रमाणात वृक्ष कत्तल त्या ठिकाणी केली जाते किंवा वृक्ष तोड केली जाते आणि त्याची परिणती म्हणून त्या निसर्गावरती, पर्यावरणावरती पर्यायानं होत असते आणि या सगळ्या गोष्टी टाळून आपल्याला पर्यावरण अधिक चांगल्या पद्धतीनं कसं जतन करता येईल किंवा पर्यावरणाचं रक्षण चांगल्या पद्धतीनं कसं करता येईल त्या ठिकाणातून सर्व विद्यार्थिनींनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे। वृक्ष माझा सखा ही मोहीम आजपासून आपण सुरू करतोय। जे वृक्ष आपण लावलेले आहेत त्या वृक्षाचं संगोपन आणि त्याचं जतन होईल याची काळजी आपण सर्वजण घेऊया। आज या उपक्रमाअंतर्गत लावली जाणारी सर्व झाडं जी आहेत ती बांबूची बेटं आहेत। शेतीला छान अशी तटबंदी व्हावी यासाठी या बांबूच्या बेटांचा उपयोग होणार आहे। भविष्यामध्ये ही जी बेटं आहेत ती मजबूत आणि मोठी होतील, त्यावेळी बाजूने शेतीला एक छान पद्धतीचं कुंपण आपल्याला झालेलं दिसून येईल। प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे साहेब यांनी भविष्यातील शेतीचा विचार करून अशा पद्धतीनं बांबूच्या रोपांची जी आहे ती लागवड करण्याचा निर्णय घेतलाय। आपण या ठिकाणी पाहू शकता, पोलीस भरतीचे जे विद्यार्थी आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालेले दिसून येतील। त्याचबरोबर NSS आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी देखील सहभागी असल्याचं आपल्याला दिसून येतंय। विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी शिक्षक देखील या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। कनिष्ठ महाविद्यालयाचे हे विद्यार्थी आहेत। इतर शहरांपेक्षा साताऱ्यामध्ये जो पाऊस आहे तो तब्बल 3 महिने सलग पडत असलेला आपल्याला दिसतो, कारण साताऱ्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे। तरीही विद्यार्थ्यांमध्ये जो उत्साह आहे तो आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहता येतोय। शिवाजी कॉलेज, YC कॉलेजपासून पुढे ही जी रॅली आहे ती पुढे कमवा आणि शिका योजनेच्या शेतामध्ये जाताना आपल्याला दिसून येईल। कॉलेज लगत असलेली ही शेती आहे आणि त्या ठिकाणी ह्या वृक्षांची जी लागण आहे ती केली जाणार आहे। या वृक्ष लागवडीसाठी प्रथम खड्डे जे आहेत ते खणून घेतलेले आहेत आणि त्यानंतर विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्याला हे वृक्षारोपण करताना दिसून येतील। YC कॉलेजपासून पाठीमागच्या बाजूला महाविद्यालयाची जी शेती आहे त्यामध्ये हे विद्यार्थी आपल्याला एका रांगेत पुढे गेलेले दिसून येतील।
आणि त्या ठिकाणी प्रथम प्राचार्य तसेच उपप्राचार्य यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या उपक्रमाला जी सुरुवात आहे ती केली जाणार आहे। या ठिकाणी प्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे साहेब यांच्या हस्ते प्रथम जे वृक्षारोपण आहे ते करण्यात येते। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, खूप छान पद्धतीने साहेबांच्या हस्ते पहिलं झाड लावून या उपक्रमाला सुरुवात केली जाते। तसेच उपप्राचार्य डॉक्टर रामराजे माने देशमुख सर, उपप्राचार्य डॉक्टर अनिल कुमार वावरे सर तसेच जी.बी. पाटील सर यांच्या हस्ते या ठिकाणी वृक्षारोपण जे आहे ते झालेलं आहे। प्राध्यापक आसावरी शिंदे मॅडम या ठिकाणी आपल्याला दिसून येतील। विद्यार्थ्यांचं मनोबल वाढावं तसेच त्यांच्यामध्ये वृक्षारोपणाची आवड निर्माण व्हावी यासाठी या ठिकाणी महाविद्यालयातील शिक्षक वृंद जे आहे ते झाडांची लागण करताना आपल्याला दिसून येत आहेत।